नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। आणि हाच तो क्षण हीच ती वेळ या पुस्तकाचं प्रकाशन आता इथे होत आहे। मी मान्यवरांना विनंती करते की नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आता इथे प्रकाशन होतं। माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं खचत नाही, कारण मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली, खचू नका, आत्मविश्वास हा महत्त्वाचा। त्या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल। ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे। हे जे पुस्तक लिहिलं एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेली आहे। पेन बहुत बड़ा हथियार है ना, ये सच कहते हैं, बहुत बड़ा हथियार है, इसमें कोई शक नहीं। इसका घाव जो है वो सदियों में भी नहीं भरता। वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे, पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे? आम्ही विरोधी 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 म्हणजे कोणाचे विरोधी? आमचं हिंदुत्व हे देशासाठी, राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे। नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कल्पना नाही, पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं। दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये, एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो। जे मी मगाशी म्हटलं की हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंग या विषयाची भीतीच लोकांच्या मनातली निघून जाईल, आणि ते काम तू चांगल्या पद्धतीने संजय या पुस्तकाने केलेलं आहे। आज आपल्याला सगळं बरं वाटतंय, म्हणजे ते तशासारख्या घुशी आणखीन काय या सगळ्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं, पण प्रत्यक्ष तिकडे त्यांनी काय भोगलं असेल, आणि म्हणून मी त्याला म्हटलं की या पुस्तकात तू रडगाणं नाही गायलं तर रडणाऱ्या लोकांना धीर देण्याचा तू उत्तम आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं हे पुस्तक नुसतं वाचून सोडू नका, आणखीन 10 लोकांना त्यांच्याच पुढे आणखीन हे पुस्तक आणखीन आपण सुद्धा पसरवत नेलं पाहिजे, आणि सर्वत्र हे पुस्तक पसरो आणि एक लढणारी पिढी तयार हो, एवढ्याच शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो। जय